तर आरक्षणाशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम। मुंबईतील पोलीस आयुक्तालय परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। आंदोलकांनी रस्ता अडवल्याने शेकडो गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या। सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, पोलिसांचाही बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या जरांगेंच्या मागणी संदर्भात बैठका सुद्धा सध्या घेतल्या जात आहेत। नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया उमटतायत जाणून घेऊया। मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांमध्ये वर्षा निवासस्थानी काल बैठक। तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। मराठा आंदोलनावर काय तोडगा निघणार याकडे लक्ष। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। काल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर आज पुन्हा उपसमितीची बैठक होण्याची शक्यता। शिंदे समितीची जरांगेंसोबत चर्चेनंतर विखे पाटील यांनी फडणवीसांची घेतली होती भेट। आझाद मैदानावर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ। मराठवाड्यातील सगळे मराठा कुणबीच असा जीआर काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। राजेश टोपे आज शरद पवारांना भेटण्याची शक्यता। राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। सत्तेत असताना पवारांनी घटना दुरुस्तीचा निर्णय का घेतला नाही? स्वतःच्या हातातलं सरकार असताना पवारांनी अशी भूमिका घेतली नाही। शरद पवारांच्या भूमिकेवरून शंभूराज देसाई यांचा सवाल। शरद पवार फसवाफसवीचा खेळ खेळत आहेत। पवारांना संविधानिक मर्यादा माहिती पाहिजे। आरक्षणासाठी घटना दुरुस्तीच्या पवारांच्या मागणीनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक। शिंदेंनी आंदोलकांना बोलावलं असं कुणीही बोलू नये, कुणीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिंदे कधीही चुकीचा विचार करणार नाहीत, गोगावलेंचं वक्तव्य। जेव्हा लाखोंचा समाज जमतो तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक। ज्यांच्यावर जबाबदारी तेच गावोगावी भांडणं लावत फिरतात। बाळासाहेब थोरात यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा।